Hello student, we see the second unit, that is theodolite surveying. Then firstly, what is the uses of the theodolite? तर कशासाठी आपण theodolite यूज करतो? The main use of the theodolite is to measure the horizontal and vertical angle between the two objects. Suppose दोन बिल्डिंग्स आहेत A आणि B, तर यामधला हॉरिझॉन्टल अँगल किती? आता सपोज ही ग्राउंड लेवल झाली, यामधला हॉरिझॉन्टल अँगल किती आणि व्हर्टिकल अँगल किती आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो? theodoliteचा यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज कंपोनंट पार्ट्स ऑफ theodolite. The theodolite is mainly divided into three types. First one is leveling head. Under the leveling head there are the following components. First one is triangular plate. It is the lower triangular plate. Then there are 3 number of foot screw, and next one is triangular plate. Then next assembly is horizontal circle. In that it consists of bubble tube, upper circular plate, lower circular plate, upper tangent screw, lower tangent screw, vernier scale, and slow motion screw. And third one is added end. That is in that consists of vertical circle, telescope, and bubble tube. आता हे जे सगळे कंपोनेंट्स आहेत हे आपण काय वन बाय वन ऍक्च्युअली theodolite समोर प्लेस करून, म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला theodolite वरती दाखवणार आहे की ट्राय बॅच प्लेट कुठे आहे, फूट स्क्रू कुठे आहे, वर्नियर स्केल कुठे आहे, आपण त्यावरती त्याचं फंक्शन काय आहे, तर आपण हे आता ऍक्च्युअल मध्ये बघणार आहे. Hello student, in this session we see the component parts of theodolite and their function. The theodolite mostly divided into the three categories. The first one is the leveling head, then second one is the horizontal circle assembly, and third one is the added head. Firstly we see the basic, that is the leveling head. The firstly this part is known as the leveling head, from which where we ज्या ट्रायपॉड मध्ये जिथनं आपण theodolite फिक्स करतो त्या पॉइंट पासनं जी ट्रायबॅच प्लेट आहे, हा जो सेक्शन आहे आपण दाखवतोय याला म्हणतात लेवलिंग हेड. तर यामध्ये कोणकोणते पार्ट येतात? फर्स्टली तुम्हाला इथे दिसत असेल बेसला एक ट्रायंग्युलर प्लेट आहे, त्याला आपण म्हणतो ट्रायवेट. त्यानंतर हे जे 3 फूट स्क्रू आहे हे काय फूट स्क्रू आहे. त्यानंतर ही जी सेकंड ट्रायंग्युलर प्लेट आहे याला आपण म्हणतो ट्रायवेट. या तीनही याची जी मिळून असेंब्ली तयार होते, हा जो टोटल पार्ट आहे याला आपण म्हणतो लेवलिंग बेस. त्यानंतर नेक्स्ट पार्ट स्टार्ट होतो तो आहे आपला हॉरिझॉन्टल सर्कल असेंब्ली. आता ट्रायवेट प्लेटपासनं जे हॉरिझॉन्टल सर्कल आहे यापर्यंतचा जो पार्ट्स आहे याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल सर्कल असेंब्ली. आता हॉरिझॉन्टल सर्कल असेंब्लीमध्ये कोणकोणते कंपोनंट पार्ट्स येतात? तर फर्स्टली ही आहे बबल ट्यूब. कशासाठी यूज करतो आपण? फॉर सेंटरिंगसाठी. आता तुम्हाला यामध्ये दिसत असेल बबल आहे, तो फूट स्क्रूच्या हेल्पने आपण काय करतो सेंटरला आणतो. त्यानंतर नेक्स्ट आता बघा इथे तुम्हाला दिसत असेल हे झालं इकडून, हे बघा इथे 2 टँजंट स्क्रू आहे आपले. हे काय आपलं, तुम्ही जर सेंटर समोरून बघितलं तर तुम्हाला दिसेल हा वरती आहे आणि हा इकडे खाली आहे. सो आपण याला काय म्हणणार? अप्पर क्लॅम्प स्क्रू, आणि हा काय झाला त्याचा लोअर क्लॅम्प स्क्रू. त्यानंतर तसे त्याचे काय, जसं अप्पर क्लॅम्प स्क्रू आणि लोअर क्लॅम्प स्क्रू कशासाठी यूज करतो आपण? मोशनसाठी. हे इन्स्ट्रुमेंटची ही जी मोशन होते, आपण हे लूज केले तर इन्स्ट्रुमेंट काय होते, मूव्ह होते. त्याचप्रमाणे जसे याचे अप्पर क्लॅम्प स्क्रू आणि लोअर क्लॅम्प स्क्रू आहे, त्याचप्रमाणे याची काय अप्पर टँजंट स्क्रू आणि लोअर टँजंट स्क्रू पण आहे. ते हे आहे अप्पर टँजंट स्क्रू आणि लोअर टँजंट स्क्रू. त्याचप्रमाणे कशासाठी यूज करतो आपण? स्लो मोशन स्क्रू आहे, आपण स्मॉल निग्लिजिबल मोशन करण्यासाठी आपण काय स्लो मोशन स्क्रूचा यूज करतो. हे सगळे कंपोनंट कशामध्ये येतात? आपले हॉरिझॉन्टल असेंब्लीमध्ये. त्यानंतर जो थर्ड पार्ट आहे तो कोणता आहे? ॲलेडेड. तर यामध्ये फर्स्टली बघा आता तुम्हाला इथे एक ए शेप, या शेपमध्ये याला आपण म्हणतो स्टँडर्ड ए. त्यानंतर यामध्ये नेक्स्ट कोणता पार्ट येतो? व्हर्टिकल सर्कल. हा झाला आपला व्हर्टिकल सर्कल. त्यानंतर टेलिस्कोप. त्यानंतर व्हर्टिकल सर्कलची बबल ट्यूब. हे सगळे कंपोनंट पार्ट्स कशामध्ये येतात? ॲलेडेडमध्ये. तर आता आपण वन बाय वन या सगळ्या याचे काय बघूया फंक्शन्स. कशासाठी फूट स्क्रू यूज करतात, टँजंट स्क्रू कशासाठी यूज करतात. आपण हे फक्त काय कंपोनंट पार्ट्स तुम्हाला दाखवले. आपण आता ॲक्च्युअली याचे काय बघू फंक्शन बघूया.
Now we see the one by one function of the each component part. जसं आता आपण आधी बघितलं का मेन कंपोनंट पार्ट्स बघितले आणि त्याच्या अंडर कोणकोणते पार्ट आहेत ते बघितले. तर फर्स्टली आता आपण एक एक पार्टमध्ये घेऊ. जसं लेवलिंग हेडमध्ये आपण बघितलं एक ट्राय बॅच प्लेट येते, त्यानंतर हे 3 फूट स्क्रू येतात आणि ट्राय बेट प्लेट येते. तर फर्स्टली फूट स्क्रू कशासाठी यूज करतो आपण, हे जे 3 फूट स्क्रू आहे हे आपण लेवलिंगसाठी करतो. आणि जे लेवलिंग हेडचं फंक्शन आहे ते काय आहे, लेवलिंग हेडचं फंक्शन टू सपोर्ट्स द मेन वर्किंग पार्ट ऑफ द इन्स्ट्रुमेंट अँड टू फिक्स द ट्रायपॉड स्टँड. आता हे सर्वांनाच माहीत आहे का हे ट्रायपॉड स्टँड आहे, याला आपण काय करतो फिक्सअप करतो विथ दी हेल्प ऑफ लेवलिंग हेड. यामध्ये बघा असं स्क्रू टाईप दिलेलं आहे, तिथे आपण त्याचे सर्क्युलेट करून ते फिक्स करतो आणि फूट स्क्रू हे आपण लेवलिंगसाठी करतो. त्यानंतर जर आपण हॉरिझॉन्टल सर्कल असेंब्लीकडे आलो तर मेन पार्ट काय आपला फर्स्ट आपण बघितलं होता बबल ट्यूब. आता सर्वांनाच माहिती आहे का बबल ट्यूब कशासाठी यूज करतात, कशासाठी करतो आपण, लेवलिंगसाठी. आता तुम्हाला यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे एक बबल दिसत असेल, तर हा बबल आपल्याला सेंटरला आणायचा आहे. तर कशाच्या हेल्पने आपण सेंटरला आणणार, तो फूट स्क्रूच्या हेल्पने. तर फर्स्टली आपण काय करतो, हे जे 2 फूट स्क्रू आहे, सपोज आपण हे 2 फूट स्क्रू कन्सिडर केले, तर याला पॅरलल आपण बबल ट्यूब आणतो. त्यानंतर दोन्हीही फूट स्क्रू सेम टाईममध्ये आपण काय आउटवर्ड किंवा इनवर्ड म्हणजेच क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट करून तो जो बबल जोपर्यंत सेंटरला येत नाही तोपर्यंत आपण काय करतो, ते फूट स्क्रूची मूवमेंट करतो. इथं दाखवू नको फक्त इथे. हां, तर मग आपण फूट स्क्रूची ॲडजस्टमेंट करून काय केलं, हा जो बबल आहे हा सेंटरला आणला. त्यानंतर जो उरलेला थर्ड फूट स्क्रू आहे आपण त्याला काय करणार, परपेंडिक्युलरमध्ये नेऊन तो थर्ड फूट स्क्रू काय करणार, परत क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट करून तिथेही तो बबल सेंटरला आहे की नाही हे चेक करणार. हे झालं बबल ट्यूबचं फंक्शन, कशासाठी, लेव्हलिंगसाठी. त्यानंतर जसं आपण नेक्स्ट काय बघितलं होतं बघा, इथे आपण बघितले होते कोणते स्क्रू बघितले होते आपण, अप्पर टँजंट स्क्रू आणि लोअर टँजंट स्क्रू. तर कशासाठी यूज करतो आपण, हे मूवमेंटसाठी. आता बघा आपण दोनही स्क्रूज पॅक केले, फिक्स केले, तर मूवमेंट होती का इन्स्ट्रुमेंटची, नाही होते. मग आपल्याला मूवमेंट करण्यासाठी आपण काय करतो, इन्स्ट्रुमेंट लूज म्हणजे स्क्रू लूज करतो आणि मग त्या इन्स्ट्रुमेंटची मूवमेंट होते. त्यानंतर त्यामध्ये आहे बघा इथे तुम्हाला हे मॅग्निफाईंग, तुम्हाला त्यानंतर इथे याला काय म्हणतो आपण, अप्पर सर्क्युलर प्लेट. त्यावरती काय असतं आपलं व्हर्नियरचं रिडिंग असतं अप्पर सर्क्युलर प्लेटवरती, आणि ही खालची काय आहे लोअर सर्क्युलर प्लेट. आता व्हर्नियर रिडिंग बघा याच्या 2 साईडला आहे, ए आणि बी. किती डिग्रीपर्यंत आहे, 0 to 180 डिग्रीपर्यंत. हे झालं इकडचं बघा 2 व्हर्नियर दिलेले, आपण दोन्हीकडे रिडिंग घेऊ शकतो. आणि त्यानंतर इकडे मॅग्निफाईंग लेन्स आहे आपल्याला ॲक्युरेट रिडिंग मेजर करण्यासाठी, कारण हे डिव्हिजन खूप स्मॉल आहे त्याच्यासाठी आपल्याला मॅग्निफाईंग लेन्स प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर आता बघा याच्यामध्ये आपण 0 डिग्रीपासून 180 डिग्रीपर्यंत काय करू शकतो, रिडिंग मेजरमेंट करू शकतो. त्यानंतर जसं आपण आता स्टँडर्डकडे बघा, पुढची जी असेंब्ली आहे आपली ती कोणती, ॲलेडाईड. आता हे स्टँडर्डमध्ये काय दिसतंय तुम्हाला, कशाला फिक्स आहे स्टँडर्ड आपलं, व्हर्नियर प्लेट टू हॉरिझॉन्टल सर्कलच्या मध्ये ना, हे थोडक्यात व्हर्टिकल सर्कल ते हॉरिझॉन्टल सर्कलला यांनी कनेक्ट केलेलं आहे. जसं आता आपण हॉरिझॉन्टल सर्कल असेंब्लीमध्ये बघा इथे हॉरिझॉन्टली एक बबल ट्यूब बघितली, त्यानंतर त्याचे अप्पर टँजंट स्क्रू लोअर टँजंट स्क्रू बघितले. तसेच व्हर्टिकल जे सर्कल आहे तिथेही काय एक बबल ट्यूब आहे, ती तुम्हाला हे बघा इथे दिसेल. ज्यावेळेस आपण आता फंक्शन काय आहे इथेही याची ट्यूब. त्यानंतर जसं आता सर्वांना माहीत आहे थेडोलाइट, व्हॉट इज द पर्पज ऑफ थेडोलाइट, द थेडोलाइट इज यूज्ड फॉर मेजरिंग द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल. व्हेन वी have to find the horizontal angle, in that case we use the horizontal circle, and if we have to measure the vertical angle then we use the vertical circle assembly, that is vertical bubble tube, tangents, upper tangent screw, lower tangent screw. that आता आपण जी आहे आपली ॲलेडाईडची असेंब्ली त्याकडे बघतोय. तर काय त्यामध्ये फर्स्टली जसं हॉरिझॉन्टल सर्कलवरती एक बबल ट्यूब होती त्याचप्रमाणे इथे काय व्हर्टिकल सर्कलला अटॅच केलेली एक बबल ट्यूब आहे. ज्यावेळेस आपल्याला व्हर्टिकल अँगलचं मेजरमेंट करायचं त्यावेळेस आपण काय करतो, जी ही ट्यूब आहे याची लेव्हलिंग करतो. त्यानंतर जसं हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये अप्पर टँजंट स्क्रू आणि लोअर टँजंट स्क्रू आहे, तसेच आपले यामध्ये पण आहे बघा, इथे पण व्हर्टिकल सर्कलमध्ये पण आहे.
त्यानंतर नेक्स्ट आता हे सर्वांना माहिती काय आहे, टेलिस्कोप आहे. टेलिस्कोपच्या वन पार्ट इकडचा जो आहे तुम्हाला जे दिसत आहे हे काय आय पीस आहे. याच्या थ्रू आपण जो रॉड आहे त्याचं बायसेक्शन करतो, त्याचा आपण अँगल मेजरमेंट बायसेक्शन करून अँगल मेजरमेंट करतो. हे झालं त्याची व्हर्टिकल सर्कल म्हणतो आपण याला. व्हर्टिकल सर्कल काय आहे, व्हर्टिकल सर्कलचं फंक्शन काय मग काय व्हर्टिकल सर्कल, इट इज अटॅच टू द हॉरिझॉन्टल ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप. आता बघा टेलिस्कोप तर हॉरिझॉन्टल ॲक्सिसला काय ते झालेलं आहे, अटॅच झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल अँगलचं मेजरमेंट करण्यासाठी थिओडोलाइटचा यूज करतो. तर आपण ॲक्च्युअली प्रॅक्टिकल आपण प्रॅक्टिकल तर बघणारच आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल अँगल कसा फाइंड आउट करायचा, व्हर्टिकल अँगल कसा फाइंड आउट करायचा. पण त्याआधी आपण जे कंपोनंट पार्ट्स आहे वेगवेगळे थिओडोलाइटचे ते बघितले आणि त्याचे काय फंक्शन आहे हे बघितलं आहे. ठीक.